सुंदरबनच्या जंगलातली हरिणताई गवत खात खात एकदा वाट चुकून दुसऱ्या जंगलात गेली. त्या दुसऱ्या जंगलात ओळखीचा एकही प्राणी तिच्या नव्हता. त्या जंगलात एक भयंकर वाघोबा होता. त्याने हरणीला बघितलं आणि झेप घेऊन तिला खाऊन टाकलं. त्या वाघोबाला त्या हरणीचे मांस खूप चविष्ट लागले. तो काय म्हणाला, अरे वा, हरणीचे ह्या एवढं मांस चविष्ट आहे, ती या जंगलातली आमच्या जंगलातली नव्हे, दुसऱ्या जंगलातली असेल, कारण इतकं चविष्ट सुंदर मांस मी कधी खाल्लं नाही. आपण त्या दुसऱ्या जंगलात जाऊया. मग त्या जंगला शेजारी सुंदरबनचं जंगल होतं. म्हणून वाघोबा सुंदरबनच्या जंगलात आले. बघत्यात तर जंगलात भरपूर प्राणी पक्षी, जंगल हिरवंगार छान होतं. सगळे प्राणी एकमेकाबरोबर आनंदात एकत्रित राहत होते. असं ते सुंदरबन जंगल होतं. वाघोबाने बघितलं, बरेच प्राणी आहेत. आता आपल्याला इथं राहायला हरकत नाही, कारण रोज एक एक प्राणी खाल्ला तर आपलं रोज पोट भरेल, आपले खायचं वांदं नाही. असं ठरवून वाघोबा त्या जंगलात थांबले. पण आता आपण जंगलात वावरायचं कसं, कारण आपण प्राणी खाण्यासाठी आलो आहे. हे इथं जर कुणाला संशय आला तर आपण जिवंत राहणार नाही. काय बरं करावं. म्हणून वाघोबाने काय ठरवलं, त्यांनी ठरवलं वेडेपणाचं नाटक करायचं. मग त्यांनी नाटक सुरू केलं. मग ते हळूहळू जंगलातल्या प्राण्यात मिसळू लागले. पण कसं, वेड्यापणात मिसळू लागले. लहान मुलासारखे हातवारे करायचे, उड्या मारायचे, इकडं तिकडं पळायचे. समोर त्यांच्या छोटे उंदीर मामा, गुट्टू ससेभाव, छोटे छोटे पक्षी दिसले, प्राणी दिसले तरी त्यांना ते खायचे नाहीत. झाडावरचे पक्षी खाली आले, त्यांना सुद्धा खायचे नाहीत. त्यामुळे कुणाला संशय आला नाही आणि सगळे म्हणाले, खरंच या वाघोबाला वेड लागला असलं पाहिजे, कारण तो लहान प्राण्यासारखा वागतोय, उड्या काय मारतोय, लहान प्राण्यासारखं बालिशपणा करतोय, खरंच याला वेड लागलं असलं पाहिजे. मग हा वाघोबा भोले हत्तींच्या जवळ गेला आणि म्हणाला, भोले हत्ती दादा, मला तुमच्या पाठीवरून फिरवा. हो, मी जंगलात फिरणार आहे, मला खूप खूप धम्माल करायची आहे आणि माझ्या पाठीवर गुट्टू ससेभावांना घ्या. सगळ्या जंगलातनं आपण खूप खूप फिरूया, मज्जा करूया. मी उड्या मारेन तुमच्या पाठीवरून. असा बालिशपणा करायचा आणि खरोखर वेडेपणाचं नाटक करायचा. मग त्याच्याबद्दल कुठल्याही प्राण्यांना संशय राहिला नाही. सगळे प्राणी त्याला मिळून मिसळून घेऊ लागले, आपल्याबरोबर वावरून देऊ लागले. मग एकदा सगळे प्राणी असे जंगलातनं निघाले होते. तिथे होते लबाड लांडगोबा. लांडगोबाने ओळखलं, हा वाघ आलाय, तो फार दुष्ट आणि क्रूर आहे. त्याला वेड बीड काही लागलेलं नाही, तो वेड लागल्याचं नाटक करतोय. हे लांडगोबाने ओळखलं आणि सगळे प्राणी एकत्र जमले होते. तिथं पण वाघोबा होता. मग त्या लांडगोबा मोठ्या आवाजात काय म्हणाले, हे बघा जंगलवासियांनो, हा वाघ आलाय ना, याला खरोखरच वेड लागलं आहे. त्यामुळे आपण सगळ्या प्राण्यांनी त्याला सांभाळून घेऊया, त्याचं अन्न पाणी आपल्याबरोबर करूया, त्याला कोणी त्रास देऊ नका, त्याला आपल्या जंगलात राहू दे. सगळे प्राणी हो म्हणाले, कारण सगळ्या प्राण्यांना वाटत होतं खरोखरच वाघोबाला ह्या वेड लागला आहे आणि त्याला आपण साथ द्यायला पाहिजे. पण हे लांडगोबा हळूच वाघोबाच्या कानापाशी गेले, काय म्हणाले, अरे वाघोबा, तुला वेड बीड काही लागलेलं नाही,
तू नाटक करतोयस, मला समजलं. कारण मी खूप धूर्त आहे. मला जंगलचा शेरखान महाराजांचा सल्लागार सगळे म्हणतात. मी माझी बुद्धी खूप तल्लख आहे. मी ओळखले तुला वेड बीड काही नाही. पण लक्षात ठेव, तू जो प्राणी खाशील का नाही त्यातली माझी निम्मी वाटणी आहे. मग इतर प्राण्यांच्या नकळत वाघोबांनी मान डुलवली. मग काय झालं? मग वाघोबांच्या रक्षणासाठी त्यांना एका गुहेत ठेवलं आणि रोज एक प्राणी त्यांच्या बरोबर जाऊन त्यांची सोबत करायची असे ठरले. मग पहिल्या दिवशी एक हरणताई गेल्या. हरणताई गेल्यावर वाघोबांनी काय केलं? त्या गुहेत ज्यावेळी आल्या तेव्हा त्यांच्यावर झेप घेऊन उडी घेऊन त्यांना खाऊन टाकलं. तेवढ्यात लांडगोबा आले. राहिलेले मांस लांडगोबाने खाल्ले. असे चालू झाले. रोज एक प्राणी जायचा, वाघोबा आणि लांडगोबा खाऊन टाकायचे. हळूहळू ही सगळी गोष्ट जंगलच्या प्राण्यांच्या लक्षात आली. मग ते काय म्हणले, अरे रोज आपल्यातला एक प्राणी कमी होतोय, असं कसं होतंय? आपण लक्ष ठेवायला पाहिजे. तेव्हा गुट्टू ससेभाऊ म्हणाले, बोले हत्ती दादा, प्राणी कसा कमी होतोय माहितीये का तुम्हाला? अहो, हा वाघोबा वेडेपणाचं सोंग करत असेल आणि त्याला आपल्या जंगलातल्या प्राण्यांची म्हणजे लांडगोबांची साथ असेल. हे आपण त्यांचं बिंग बाहेर काढलं पाहिजे. हे भोले हत्ती दादांना पटलं. अगोदर सगळे प्राणी म्हणाले, अरे गुट्टू, असं नाही, तो वाघोबा नाटक करत नाही, खरंच त्याला वेड लागले असेल. गुट्टू ससेभाऊ म्हणाले, नाही, तुम्ही माझं ऐका. मग सगळे प्राणी एकत्र आले. त्यांनी चर्चा केली. त्यांनी पण एक नाटक करायचं ठरवलं. मग गुट्टू ससेभाऊ म्हणाले, आता आज माझी पाळी आहे. मी जातो वाघोबाच्या गुहेत आणि मी गेल्यावर वाघोबा झडप घ्यायच्या अगोदर मी ओरडेन. मी ओरडलं की तुम्ही सगळ्या प्राण्यांनी आत गुहेत यायचं. तुम्ही आता संध्याकाळी माझ्या बरोबर सगळ्यांनी यायचं. मी एकटा गुहेत जातो आणि तुम्ही सगळे बाहेर थांबा. ही कल्पना सगळ्यांना पटली. मग संध्याकाळ झाल्यावर सगळे प्राणी वाघोबाला ज्या गुहेत ठेवलं होतं तिथे गेले. सगळे प्राणी बाहेर झाडीत लपून बसले. गुट्टू ससेभाऊ आत गेले. ससेभाऊ आत गेल्याबरोबर काय झालं? ससेभाऊ जाऊन तिथं बसले. वाघोबा खो 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 हसायला लागले. तेवढ्यात लांडगोबा आले. तेही हसायला लागले. मग दोघे जण गुट्टू ससेभाऊवर झेप घेणार एवढ्यात गुट्टू ससेभाऊ ओरडले. ओरडल्यावर बाहेर लपून बसलेले सगळे प्राणी गुहेत आले आणि त्यांनी असा वाघोबावर आणि लांडगोबावर हल्ला केला. त्यांना नको जीव झाला. दोघे खूप घायाळ झाले आणि भोले हत्ती दादा म्हणाले, आत्ताच्या आत्ता आमचं जंगल सोडून दोघेही जावा. लांडगोबा तुम्हीही जावा आणि वाघोबा तुम्ही परत आमच्या जंगलात थांबायचं नाही. असे म्हटल्यावर जखमी झालेले लांडगोबा आणि वाघोबा मागे वळून न बघता जंगल सोडून पळून गेले. कारण त्यांना भरपूर मार मिळाला होता दोघांना. दोघे खूप जखमी झाले होते. ते दोघे पळून गेले. पळून गेल्यावर भोले हत्ती दादा म्हणाले, गुट्टू, तुझ्यामुळे आपले जंगल वाचणार आहे. कारण तू वेळीच डोक्यात गोष्ट घेतलीस, त्या वाघोबाची नाटकं ओळखलीस. त्यामुळे राहिलेले इतर प्राणी वाचू शकले. नाहीतर रोज एक प्राणी वाघोबाला गेला असता बळी. आणि सगळ्यांनी मग गुट्टू ससेभाऊंची तारीफ केली. मग गुट्टू ससेभाऊ म्हणाले, बोले हत्ती दादा, कसं आहे माहित आहे का, अनोळखी एखादा प्राणी आला तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा नाही. तो प्राणी आपल्या स्वार्थासाठी
कसलेही नाटक करू शकतो आणि आपल्याला फसवू शकतो. त्यामुळे कुणाच्या बोलण्यावर, नाटकावर कधी भुलायचं नाही आणि आपण फसायचं नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.